जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की भारतातली फास्टेस्ट ग्रोइंग स्टार्टअप हब सिटी कोणती आहे, तर मनात कोणती नावं येतील? मुंबई? रॉंग. दिल्ली? ना. बेंगळुरू? बिलकुल नाही. हैदराबाद? ना 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 ना. फास्टेस्ट ग्रोइंग स्टार्टअप सिटी 2014 पासून 2024 पर्यंत फक्त एक आहे, महाराष्ट्राची शान पुणे शहर. TIE पुणे हा उद्योजकांच्या समर्थनासाठी स्थापित केलेला जागतिक संघ आहे. टाय पुणे यांचं मिशनच आहे की ऑन्ट्रप्रिनरशिप मध्ये मेंटरिंग, नेटवर्किंग, शिक्षण, फंडिंग आणि इन्क्युबेशन बद्दल मदत करणं. आम्ही भेटलो टाय पुणेच्या निखिल करकरेंना आणि त्यांना विचारलं की पुण्याची स्टार्टअप इकोसिस्टम एवढी जबरदस्त कशी काय बनली. Me, I am part of this organization called TIE, the Indus Entrepreneur, which is a global body of entrepreneurs. And आम्ही specifically एक program run करतो called Nurture. It's about fostering entrepreneurship for scalable companies, right? So we are in touch with a lot of college programs for running their entrepreneurship verticals. आणि तसंच आमच्याकडे TIE मध्ये we also run this program called TIE Women's, which is specifically encouraging entrepreneurship in women. 2004-05 सालापासून जेव्हा entrepreneurship हा एक फार हॉट कीवर्ड नव्हता, तेव्हापासूनच पुण्यामध्ये त्याची चालना झालेली आहे सुरू. ॲक्च्युली there was a small club called POCC, Pune Open Coffee Club. So आणि there's Head Start, there is Startup Leadership Program. असे 2-3 ऑर्गनायझेशन्स होते ज्यांनी ॲक्च्युली एंटरप्रेन्योर्सना एकत्र आणायचं काम चालू केलं. सगळे आम्ही कनेक्टेड आहोत. सो बेसिकली अरे तू काय करतोय, चल आपण कोलॅबोरेट करू, आपण एक वेगळा इव्हेंट करू. सो इव्हेंट्स खूप त्याच्यावर ऑर्गनाईज झाले एंटरप्रेन्योरशिपसाठी आणि ते एकत्र येऊन आज जे तुम्ही बघताय की की इनोव्हेशनसाठी पुणे पुढे आहे किंवा नंबर्समध्ये ॲक्च्युली पुढे आहे, नंबर ऑफ कंपनीजमध्ये. सो दिस ॲक्च्युली हॅज अ सीड फ्रॉम मल्टिपल इयर्स अगो. So that is one of the reasons. Pune is probably the leader in scientific innovation. कारण इकडे आमच्याकडे NCL आणि CSIR ह्या खूप अप्रतिम बॉडीज आहेत which are at forefront of research in the country and probably one of the leaders in the world. Right? So NCL, Government of India has done a great job by starting a venture center inside NCL. राईट. सो तिकडे सायंटिफिक स्टार्टअप्स जे आहेत, सायन्स रिलेटेड स्टार्टअप्स, ते सगळे तिकडे इन्क्युबेटेड आहेत. देशभरातनं जिथे जिथे लोकांना सायंटिफिक डिस्कव्हरीचे कुठली स्टार्टअप करायची असते, ते पुण्याला येऊन स्वतःला इन्क्युबेट करून घेतात. कारण तिकडे इकोसिस्टमच त्यांची स्पेसिफिक इकोसिस्टम आणि त्याच्या गरजा खूप वेगळ्या असतात. कारण दे आर असं 1 वर्षात बाहेर प्रोडक्ट निघालं असं कधीच होत. सो दे हॅव टू गो थ्रू द जेस्टेशन पिरियड अँड work with each other, work with the ecosystem, scientific ecosystem as well as the entrepreneur ecosystem, and then come out with a product, right? So we are probably at the forefront of scientific innovation. अजून एक वर्टिकल जी आहे ती आहे ॲग्रीटेक. ॲग्रीटेक म्हणजे आपण जिथे ॲग्रिकल्चर किंवा फार्मर रिलेटेड काय काय गोष्टी इनोव्हेशन करू शकतो. पुण्याला एकदम चांगलं कनेक्शन आहे बाकीच्या भागांबरोबर, कारण आजूबाजूला खूप शेत जमीन आहे आणि त्यांना ट्रायल पण करता येतात गोष्टींच्या. सो आणि प्लस त्यांच्या जी इकोसिस्टम लागते, टेक्नॉलॉजी इकोसिस्टम जी त्यांना सपोर्ट करायला लागते, ती पुण्यामध्ये आहे. सो दोन्ही गोष्टी एकत्र येऊन त्यांना इकडे ॲग्रीटेकचा आम्ही एक कल बघितलेला आहे. तिसरा आहे एडटेक, जे इकडे ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट असल्यामुळे खूप एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि मुलांना गॅप्स पण खूप दिसतात की अरे मला हे असं असलं असतं तर छान झालं असतं. सो ते त्याच्यावरनं इनोव्हेशन करून एडटेकच्या कंपन्या आम्ही बघतोय बऱ्याच आहेत. डीप टेक तर ऑब्व्हियसली आहे, आता AI तर सगळीकडेच पसरलं आहे. तर डीप टेकच्या पण खूप कंपन्या आहेत ज्या हेल्थमध्ये काम करत आहेत, ज्या टेक्नॉलॉजी इनोव्हेशनमध्ये काम करत आहेत. एंटरप्रेन्योरशिप हे मॅरेथॉनसारखं आहे, कंटिन्युअस ट्रेनिंग करायला लागतं, कंटिन्युअस पळायला लागतं आणि खूप वेळ लागतो. बऱ्यापैकी यंग लिडरशिप, यंग मुलांमध्ये हार्डवर्क करण्याची जी इच्छा आहे ती वाढते. पण ओव्हरऑल वी आर सीइंग अ ट्रेंड की जिथे entrepreneurs किंवा youth in general are very
excited to do hard work and get good outcomes. पुण्यात राहणारा आदित्य इंस्टाग्रामवर जबरदस्त कॉमेडी कॉन्टेंट बनवतो. मराठी काका नावाचं त्याचं कॅरेक्टर जगभरात पॉप्युलर आहे. लाखो फॉलोअर्स आहेत, ब्रँड डील्स आहे, सेलिब्रिटींबरोबर कोलॅब व्हिडिओज आहे. हे सगळं काही शक्य झालं आहे. त्याच्याबरोबर गप्पा मारून हे समजलं की आज भारतातले टॉप क्रिएटर्स ह्यांच्या गणनेमध्ये सगळे टॉपवर मराठी आहेत आणि इंटरनेटची इकोसिस्टम टॅलेंट आणि क्रिएटिव्हिटीचं जनतंत्रीकरण करत आहे. टेन्शन नका घेऊ. आजचा व्हिडिओ मराठीत आहे. आम्ही महाराष्ट्रीय लोक आम्ही खातो वरण भात, पण रविवार आला की फुल थाटात. आम्ही महाराष्ट्र लोक आवडते वामकुक्षी दुपारी. श्रावणात वेज आम्ही, पण त्याच्या आधी रात्रभर गटारी. तू आ रहा के तू? ए मैं नहीं जा रहा उधर, मैं नहीं जा रहा. वीकेंडचा प्लॅन बघू बघू बघू. चहाला जायचंय आता, बघू नंतर बघू. यार महाराष्ट्रीयन्स, वी डोंट से डोंट कम, वी से जमलं तर ये. We are Maharashtrians. We don't say denim. We say जीनची पॅन्ट. तळण आणायला जायचंय, बघू आता नंतर बघू बघू. मराठी इंस्टाग्राम क्रिएटर्स जर तुम्ही शोधले तर मराठी काकाच्या नावाने आदित्य साहेबांचं नाव लगेच वर येत असो. फॉर अ व्हेरी लॉंग टाइम पुणा कल्चरल कॅपिटल तर आहेच महाराष्ट्राचं, पण मी म्हणेन एका प्रकारे इंटेलेक्च्युअल कॅपिटल आहे. कारण जे गजबचे एज्युकेशन कॅम्पसेस आहेत, जे अमेझिंग थिंकर्स, रायटर्स हे सगळे आलेले आहेत तिकडनं. सो डू यू अग्री? शिक्षणाचं माहेरघर का म्हणतात पुण्याला ते हेच आहे. पुण्याची सोसायटी हॅज ऑलवेज बीन अ लिबरल सोसायटी इन दॅट सेन्स. इन द सेन्स इट हॅज ऑलवेज बीन एक्सेप्टिंग. कोणतीही गोष्ट शिकायला यू हॅव टू फर्स्ट एक्सेप्ट की मला याचं नॉलेज नाहीये. पुणेकरांकडे टू नो समथिंग, दे वॉन्ट टू नो समथिंग अँड दे हॅव टू नो इट. ते पुणेकरांचं म्हणतात ना की पुणेकरांचं मेन ब्रीदवाक्य म्हणजे माहितीये आपल्याला, माहितीये, मला माहितीये, मला सांगायचं नाही, मला माहितीये. ते तिकडनं येतं. हो, अ लॉट ऑफ पीपल हॅव बीन वेलकम टू पुणे. बरोबर. कारण ते अपब्रिंगिंगच आमचं असं आहे की आम्ही शिकतोय ना, सगळ्यांना शिकू. आणि एवढे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत म्हणजे पुण्यात. आय डोंट नो, लाईक आय हॅव लॉस्ट काउंट ऑफ द नंबर ऑफ कॉलेजेस अँड एव्हरीथिंग दॅट इज देअर. बट so many people come from outside just to learn in Pune. So we statistics बघितले. I think Pune is at the number 1 rank when it comes to startups in the city, in the country, if I'm not wrong. One, Pune is the knowledge hub. Secondly, Pune gets a very systemic advantage where there's a nice confluence of immigrants आणि locals. आणि the local brain power पण खूप जास्त strong आहे. Thirdly, it is accessible very easily to multiple places. म्हणजे मुंबईला पण ऍक्सेस आहे, जवळच आहे. तुमचा बँगलोरला पण ऍक्सेस आहे जवळ. सो इट फॉर्म्स लाईक अ गुड हब. पुणे शहर असलं तरी इट ऑपरेट्स विथ इट्स कम्युनिटी लाईक अ स्मॉल टाउन. कोणी कधी कोणाला म्हटलं नाही की शी नाही तू माझा कॉम्पिटेटिव्ह धंदा चालू करतोय, मी तुला मदत नाही करणार. इट इज अ व्हेरी community based business, quite honestly, and it is surprising because पुण्याला असा कंजूस, चिंगूस असे definitions दिले जातात. पण when it comes to businesses, entrepreneurship, especially with our generation, that community way of growing म्हणजे वाढायचं ना, एकत्र वाढू. प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटर हा निहायती ऑन्ट्रप्रेनर असतो. त्याच्यासाठी शब्दच आहे क्रिएटर प्रेन्युअर किंवा सोलोप्रेन्युअर. हे सगळे वेगवेगळे त्याचे डेरिव्हेटिव्ह शब्द आहे ऑन्ट्रप्रेनरचे. ॲज अ मराठी क्रिएटर ही खूप नवीन गोष्ट आहे की गेल्या पॅन्डेमिक नंतर गेल्या 2-3 वर्षांमध्ये हायपर लोकल क्रिएटर्स ह्याच्यामध्ये भरमसाठ वाढ झालेली. हो, तुझा एक्सपिरियन्स काय राहिला याच्यात? इट इज फेनॉमिनल. म्हणजे क्वाईट ऑनेस्टली जे आता टॉप क्रिएटर्स इन द कंट्री म्हटलं तर मराठीच लाईनअप मध्ये येतात सगळे. म्हणजे इफ यू लुक एट द टॉप अर्नर्स फ्रॉम क्रिएटर्स, लाईक आय थिंक इफ यू टेक टॉप 10, आय थिंक 5-6 slots will be filled with Marathi content creators. The transition like of local creation to a national relatability sellable product, हे त्यांनी मस्त केलेलं आहे, ते त्यांना जमलेलं आहे. सो क्रिएटर्स ची जी मराठीमध्ये बूम झाली आहे, इट हॅज बीन फेनॉमिनल. देयर इज नो टू वेज अबाउट इट.
at the same time it has also created a fire within other people की हे मला पण जमणार हे. अरे वा. जे आपण मगाशी बोललेलं ना कम्युनिटी स्टाईल, की एकाला करताना बघितलं तर दुसरे ऑटोमॅटिकली इन्स्पायर उत्साहित होतात की बरोबर. नाही मला पण करायचंय, मला पण 100 केला, मला पण 200K whatever 300K इव्हेंच्युअली मिलियनला पोहोचायचं, बरोबर मला पण युट्यूब मधनं एवढं कमवायचं. बरोबर. आणि कठीण नाही. बरोबर. लवली लवली. आदित्य, थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर कॉन्टेंट. Thank you so आय एम much. होपिंग की तुझं कॉन्टेंट अजून ह्यूज आणि बिग आणि बोल्ड होत राहील. फक्त कॉन्टेंट. नाही बँक अकाउंट झालं तरी चालेल, म्हणजे कधी कधी अरे त्रास होतो. आता बोललास ना तू की कॉन्टेंट इज जस्ट फॉर पॅशन. नो पण इतर वेळेस बँक अकाउंट मोठं झालं तरी चालेल. त्याची कंप्लेंट्स नाही करणार आहे मी. आय विल टेक ऑन न्यू कस्टमर्स. आय डोंट हॅव अ प्रॉब्लेम इन दॅट. Awesome, yeah. Thank you so much. थँक्यू. पुण्यामध्ये स्वप्नांना साकार करण्याची जी भूक आहे त्यामुळे भारतातनं सगळी लोक इकडे ओढावली जातात. MBA साठी पुण्यात आलेला काश्मीरी नंदन भट्ट याने प्लास्टिक वेस्ट पासून जबरदस्त फॅशन ॲक्सेसरीज बनवण्याचं स्टार्टअप इकोकारी सुरू केलं पॅन्डेमिक मध्ये आणि त्याला अप्रतिम यश मिळतंय. शार्क टँक इंडिया कार्यक्रमात सुद्धा याचा पिच झाला होता आणि तेव्हापासून देशातल्या सगळ्यात मोठ्या कंपन्या त्याच्या बरोबर काम करतायत आणि डिझायनर्स सुद्धा. जनरली महाराष्ट्रीयन लोकांचं नंबर 1 टुरिस्ट डेस्टिनेशन असतं काश्मीर. मराठी लोकांना काश्मीर खूप आवडतं, पण ह्या काश्मीरी माणसाला महाराष्ट्र खूप जास्त आवडतो. नंदन भट आपल्या बरोबर आहे. इकोकारीचे फाउंडर आहे. गजब स्टार्टअप आहे वेस्ट मॅनेजमेंट ह्या एरियामध्ये, आणि कसं वेस्टून बेस्ट काही बनवता येईल. इकोकारी याचा एक्झाम्पल आहे. सो थँक्यू सो मच नंदन शोवर येण्यासाठी. सो 2020 में हमने स्टार्ट किया. सो इको कारी अगर आप ये देखेंगे तो दो शब्द है, इको एंड कारी. इको हैज बीन टेकन फ्रॉम द वर्ड इको फ्रेंडली बिकॉज दैट्स द वन पार्ट ऑफ द मिशन, एंड कारी फ्रॉम द कारीगर. अच्छा, कारीगर. That's what we are trying to do. So if you see this kind of plastic, this has been taken from the waste pickers as well as the wholesalers. So these two things are paid for because I know their livelihood is completely dependent. बरोबर त्यांचं पूर्ण livelihood याच्यावर डिपेंडेंट आहे. बरोबर. मग हे सगळं येतं प्लास्टिक आणि मग त्याचं पुढे काय होतं? वेस्ट प्लास्टिक स्टोरेज. बरोबर. Then we wash them and then sun dry them. अच्छा. So the complete process is manual. There's no energy, no chemical extraction. Fabric tayar wala should be to storing there. That's okay. But then the designers work and then there is a production house of the fabric to production. अच्छा. काय काय प्रोडक्ट्स बनवतात हे सांगा. My bags, accessories. So this is one of the products which you can Tote see. bag. Totes. So I have close to 100+ artisans. So Pune मध्ये एक unit आहे and there's one more unit in Karnataka. अरे वा. This is funded by JSW Foundation. अच्छा. 2 साल से पहले भी जो स्टार्टअप्स होते हैं, they can apply for the seed fund and Central given by the government government का. It's 4% loan. So you can actually have it either for the convertible debenture, CD जिसको बोलते हैं, or either you can have a debt. So 4% you have to pay every year. So for example मेरे को 50 लाख पे 4% हर साल 2 लाख रुपए देना है. So मुद्दल वैसे का वैसे रहेगा 50. And at the end of the 5 years I have to pay them back 50. If I'm not able to pay them, it will be converted to equity. So that's what the CD note is. जी. So ये हमको मिला है. I am नागपुर का जो इंक्यूबेशन है इनसाइड, वहाँ से मिला है. 2021 I applied to I am Bangalore अरे वा. for the incubation. अच्छा. So it's NSR cell. NSR cell. So I again was top 10 and then they had ICICI Prudential Share Funds. अच्छा. लॉन्ग टर्म बिग प्लान क्या है, सपना क्या है इकोकारी को कहाँ ले जाना है? So लॉन्ग टर्म में तो मैं अभी आगे के 5 साल का बताऊंगा, उसके आगे सोचा नहीं अभी तक प्लान. तो 5 साल से तक मेरे को ऐसे ही यूनिट कम से कम 100 खोलने अक्रॉस इंडिया. 100 यूनिट खोलने. मतलब एंड दैट इन द रिमोट एरियाज बिकॉज इफ यू सी कि इस वाले पूरे यूनिट में कहीं पर भी बिजली यूज नहीं हो रही है, कहीं पर भी केमिकल यूज नहीं हो रहा है, तो वी कैन टेक इट टू दोज एरियाज जहाँ पर ये सारी प्रॉब्लम्स होती हैं. एंड ऑन द रेवेन्यू सिंस इट स्टार्टअप, तो एक यूनिट 2 करोड़ तक का रेवेन्यू कर सकता है. So we can go to 200 करोड़ by next 5 years.
जिनको आप रोजगार दे रहे हैं, जो सारे कारीगर हैं, वो एक्चुअली यहाँ हम देख रहे हैं तमाम महिलाएं हैं, अपार्ट फ्रॉम जो स्टिचिंग वर्क कर रहे हैं। स्टिचिंग फोर्ट के तो सारे महिला ही है, तो एक किस्म से इंक्लूडिंग मैनेजमेंट भी। अरे वाह, बढ़िया है। तो उसमें कुछ फायदा है, विमेन आर बेटर मैनेजर्स, आपको लगता है? Far better. And there's compassion with it. हाँ। So they know how to deal with the manpower अरे वाह। in the management. मी सुरुवातीला विविंग हेड म्हणूनच जॉईन केलं, तेव्हा विविंग मला काही माहिती नव्हतं. हँडलूम वगैरे चालू करणं, ते त्याचं रिपेअरिंग करणं वगैरे हे अनुभवातून शिकले मी. आणि तेव्हा मला 8,000 मिळत होते. आता वर्षाला थोडे थोडे वाढत आता 10,000 मिळतात. आणि याच्यातून मी आता म्हणजे आता आम्ही दोघंजणही कमवतो, तर मी मुलांच्या शिक्षणाचं मी बघते. वेल, हम तो यहाँ रहेंगे और आप भी रहोगे, तो हम डेफिनेटली आपको इंटरव्यू करेंगे 3 से 5 सालों में, और उम्मीद करते हैं कि आपको और सक्सेस मिलते ही जाए। Thank you. Thank you for all the very best. लेट्स स्टार्टअप इन महाराष्ट्रामध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेच नका जाऊ, कारण ब्रेक नंतर आपण बघणार आहोत की कसं ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट पुणे बनवत आहे अमेझिंग बायोटेक स्टार्टअप्स. वेलकम बॅक. लेट्स स्टार्टअप इन महाराष्ट्र NDTV मराठीची खास मोहीममध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे अंकित वेंगुर्लेकर आणि या शोमध्ये आपण बघत आहोत की कसं महाराष्ट्र स्टार्टअप हब बनत आहे पूर्ण देशाचं. पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं म्हणतात, हे तुम्ही ऐकलंच असेल. हे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशातले बेस्ट कॅम्पसेस पुण्यात आहेत. पण त्याचा स्टार्टअप्सवर कसा परिणाम पडतो हे सेरिजन नावाच्या बायोटेक स्टार्टअपला भेटून समजलं. अनुया आणि स्वाती यांची ही स्टार्टअप जगातलं बेस्ट इनोव्हेशन करत आहे आणि त्यांच्या स्टार्टअपची कल्पना आणि कामगिरी ही अर्थात पुण्यातच शक्य होऊ शकणारी होती. हे कशामुळे मी म्हणतोय, जाणून घेऊया त्यांच्याकडनं. माझं नाव स्वाती शुक्ल. मी सेरिजन मेडी प्रॉडक्ट्सची को फाउंडर आहे. हॅलो, माझं नाव डॉक्टर अनुया निसळ आहे. मी सेरिजनची को फाउंडर आणि CEO आहे. आणि मेनली रेशीम किड्यांपासून मिळणाऱ्या रेशीमचा मेडिकल गोष्टींसाठी कसा वापर करता येईल ह्याच्यावर आमच्या कंपनीने रिसर्च केलेला आहे. तर माझे PhDच्या वेळेस माझ्या ॲडवायझरनी मला हा प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं होतं की इंडियामध्ये आपण इतक्या 25 मेट्रिक टन्स एवढं सिल्क बनवतो आणि सगळं आता टेक्स्टाईलमध्ये जातं. पण आपल्या जेव्हा मेडिकल डिव्हायसेस आपण जे म्हणतो की जे डॉक्टर्स वापरतात आपल्यासाठी, तिथे आपण हेविली इम्पोर्टवरती हे आहोत, अवलंबून आहोत. त्यामुळे इज दिस अन ऑपॉर्च्युनिटी टू लुक ॲट डेव्हलपिंग इंडिजिनियस प्रोडक्ट्स, म्हणजे देशातच स्वतः डेव्हलप केलेले चांगल्या क्वालिटीचे अफोर्डेबल मेडिकल प्रोडक्ट्स डेव्हलप करता येतील का, अशा यांनी सुरुवात केली होती. आणि तेव्हा आम्ही असं रिअलाइज केलं की ह्याला बरेच ॲप्लिकेशन्स आहेत मेडिकल फील्डमध्ये. तेव्हा माझे अजून एक कलिग आहेत डॉक्टर प्रेमनाथ, आणि आम्ही ह्याच्यात बरेच पॅटंट्स पण फाईल केले होते. सो वी सॉ दिस ॲज अन ऑपॉर्च्युनिटी की पण हे जर कमर्शियलाइज केलं इन टू अ स्टार्टअप तर ह्याला वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये आपण नॉट ओन्ली इंडियात पण ग्लोबली मेडिकल चॅलेंजेस आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि दॅट वॉज द जेनेसिस ऑफ सेटिंग अप सेरिजन. सो आम्ही पण जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही पहिलं डॉक्टर्सना दाखवलं हे मटेरियल की आम्हाला हे असं वेगवेगळ्या ह्याच्या शेप्समध्ये बनवता येईल. तर आत्ता तुम्ही काय वापरताय, तुम्हाला काय चॅलेंजेस आहेत त्या मटेरियल्समध्ये आणि कुठला प्रॉब्लेम आम्ही यांनी सॉल्व्ह करू शकतो. आणि मग आम्हाला असं जाणवलं की बोन वर्ड फिलिंग, म्हणजे जेव्हा बोनमध्ये एखादी पोकळी निर्माण होते ती भरण्यासाठी जे मटेरियल लागतं तिथे ह्याचा खूप चांगला वापर होऊ शकतो. आपलं डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. त्यांनी एक स्पेशल त्यांचं एक युनिटची स्थापना केली आहे, त्याला ते बायरॅक म्हणतात. ते फक्त बायोटेक्नॉलॉजीमधल्या अशा प्रॉडक्टायझेशन करू इच्छिणाऱ्या कंपनींना ग्रांट देतात. आणि त्यांची अगदी सुरुवातीकरता एक DIG म्हणून स्कीम आहे, जी नुसतं कन्सेप्ट आहे, तुमच्याकडे थोडं प्रॉडक्टचा आयडिया आहे, थोडं व्हॅलिडेशन झालंय तर तुम्हाला ते देतात. आमची जी पहिली ग्रँट होती ती 30 होती DIG अगदी इनिशियल स्टेजला, आणि मग पुढच्या स्टेजला वेगळ्या वेगळ्या ग्रँट देतात. त्यांच्याकडे एक सेंट्रल फॅसिलिटी पण आहे की जिथे जी इक्विपमेंट आम्हाला अपफ्रंट घ्यायची नाही आहेत पण आम्हाला वापरायची आहेत, ते आम्हाला जाऊन तिथे काही पैसे देऊन वापरता येतं.
पण त्याचाही खूप मोठा आधार होतो, कारण तुम्हाला गुंतवणूक करणं तेच होणार आहे की नाही उपयोगी हे ना माहिती असतं ना, शक्यच नसतं त्यावेळेला. आता आमच्याकडे चालू केलं, जसं अनुयाने सांगितलं की आम्ही बोन व्हॉइड फिलर पासून चालू केलं, तर ते एक त्याचं असं दिसतं. बऱ्याच प्रकारे ते आम्ही बऱ्याच आकारात करतो. तर हेच सिल्क वापरून अजून 2 प्रोडक्ट्स आम्ही डेव्हलप करतोय. एक ब्रेस्ट कॅन्सर पेशंटसाठी करतोय. जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर नंतर तुम्ही कॅन्सरस टिश्यू सगळा काढून टाकता, तेव्हा ब्रेस्टचा शेप आणि साईज रिकन्स्ट्रक्ट करायला सिलिकॉन इम्प्लांट्स वापरतात डॉक्टर्स. तर त्या इम्प्लांटला खाली सपोर्ट देण्यासाठी जे मटेरियल लागतं तेही आम्ही बनवलंय. तिसरं जे प्रॉडक्ट आहे ते ॲडव्हान्स वुंड केअर मधलं आहे, सेरीडर्म म्हणतो आम्ही त्याला. हे प्रॉडक्ट डायबेटिक वुंड्स, बर्न वुंड्स, बेड सोर्स म्हणजे जे वुंड्स लवकर बरे होत नाही, तर तिथे हे खूप मदत करतं. कारण सिल्क तुमच्या पेशींना स्टिम्युलेट करतो टू फॉर्म अ बेटर क्वालिटी टिश्यू. त्यामुळे हिलिंग खूप सुंदर होतं तिथे आणि पटकन वुंड भरून निघतो. तो ह्याच वर्षी बिगिनिंगला फेब्रुवारीमध्ये आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती की जगातले सगळे ऑर्थोपेडिक रिसर्चर्स, ही ORS ऑर्थोपेडिक रिसर्च सोसायटी ऑफ USA ची कॉन्फरन्स असते, तिथे आम्ही हे प्रेझेंट केलं होतं आणि तिथे आम्हाला फर्स्ट प्राइज मिळालं होतं बिझनेस इनोव्हेशन कॉम्पिटिशनला. आता तर वातावरण खूपच चांगलं आहे आणि आता इतक्या ठिकाणी अक्नॉलेज होतं की स्टार्टअप इज ऑल्सो करिअर. जेव्हा ते म्हणजे लोक त्याच्याकडे करिअर म्हणून बघायचे नाहीत की काही जमत नाही म्हणून बहुतेक करतायत असं बघायचे. त्याच्यापेक्षा हा खूप मोठा झालेला बदल आहे आणि जरूर मुलांनी अशा गोष्टी कराव्यात, पण लक्षात ठेवावं की खूप कमिटमेंट आणि पेशन्स लागणारा पाथ आहे हा. ही असं झटपट श्रीमंत करणारी गोष्ट नाही आहे. ह्याच्याकरता काहीतरी पैशाच्या पलीकडचं स्वप्न बघायला लागतं तुम्हाला आणि मग तुम्ही यशस्वी होऊ शकता. पुण्याला एनिवेज ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणतात, राईट. अशा तुम्हाला डीप टेक्नॉलॉजी जेव्हा करता तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे हायली एज्युकेटेड, हायली टॅलेंटेड असं HR लागतं असं हे करायला, जे पुण्यात इझिली मिळतात. पुरेसं जर तयारी झाली असेल प्रॉडक्टच्या दृष्टीने आणि जर खरोखर इफ देर इज फायर इन बेली, उडी मारा. नक्कीच. इट्स वर्थ युअर टाइम अँड इट्स ओनली वन लाईफ टाईम. करून बघायला काय हरकत आहे. आय वुड एनकरेज कोणी पण ट्राय करायलाच पाहिजे. एकेकाळी 18व्या शतकातील मराठा साम्राज्याची राजधानी आणि तिथून आज देशातली फास्टेस्ट ग्रोईंग स्टार्टअप हब सिटी, काय ट्रान्सफॉर्मेशन झालंय पुण्याचं. आणि हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे की महाराष्ट्र कसं बदलत आहे आणि युवा उद्योजकतेकडे कसे वळत आहे. तुम्ही कसली वाट पाहताय? नोकरीची वाट नका पाहू, नोकरी तयार करण्याची सुरुवात करा. आशा आहे की या एपिसोडने तुम्हाला प्रेरित केलं असेल आणि तुमची स्टार्टअपची यात्रा सुरू होण्यात तुम्हाला थोडं साहस जरूर मिळालं असेल. जर हा शो आवडला तर इंस्टाग्रामवर आम्हाला DM करा आणि सांगा अजून काय तुम्हाला बघायला आवडेल आणि मलाही तुम्ही फॉलो करू शकतात इन्स्टावरती. धन्यवाद, लवकरच भेटू.